अखंड हिंदुत्वाचं आराध्य दैवत, हिंदू संस्कृतीचे केंद्रबिंदू आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात असणाऱ्या भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमी मंदिरासाठी आपण सगळ्यांनीच अनेक वर्ष प्रतीक्षा केली आहे आणि आता हीच प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण येणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. तर अयोध्येत पार पडणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्यात आणखी एक दुग्ध शर्करा योग पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्टांचे वंशज यांना सुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले. गागा भट्ट यांचे वंशज आणि काशीचे विद्वान वेदमूर्ती लक्ष्मीकांत नारायण दीक्षित यांच्याकडे या संपूर्ण सोहळ्याचं पौरोहित्य करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून अयोध्येमध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने अयोध्येतच नाही तर देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आयोजित वेगवेगळे वेदशाखीय यज्ञ सुद्धा होणार आहेत आणि त्याचं सुद्धा आचार्यत्व वेदमूर्ती दीक्षित यांच्याकडेच देण्यात आले. एकूण 121 विद्वान पंडित या सोहळ्यात यज्ञकर्म करणार असून त्यापैकी 40 पंडित हे काशीतील वेगवेगळे विद्वान आहेत. अयोध्येत विविध धार्मिक अनुष्ठानांसाठी 2 यज्ञमंडप सुद्धा उभारण्यात आलेत आणि त्यामध्ये 9 यज्ञकुंड बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या सोहळ्यानिमित्ताने देशवासियांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. राम मंदिर आंदोलनात ज्या कारसेवकांचा मृत्यू झाला होता त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले. याशिवाय देशातील वेगवेगळ्या स्तरातील अनेक मान्यवरांना सुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सोहळ्याचं प्रसारण हे देशातच नाही तर विदेशात सुद्धा लाईव्ह करण्यात येणार आहे. तर यांसारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.